गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आणि या अभ्यासाच्या निमित्ताने आपल्याला सांख्य बुद्धी ही कमवावी लागेल असं माऊलींनी सांगितलेलं आहे. आणि हे सांगता सांगता आता तो सांख्य कसा असतो म्हणजे त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं ही पुढे येणार आहेत आणि त्या स्थितप्रज्ञाची जी लक्षणं आहेत ती साधकाची साध्य असतात असा एक आतमध्ये विचार करायचा असतो. जी सिद्धाची लक्षणं असतात ती साधकाची साध्य असतात असा एक दासबोधाच्या निमित्ताने विचार केलेला आहे. तोच विचार या अभ्यासाच्या ज्ञानेश्वरीच्या निमित्ताने जाणार आहे पुढे. काहीही झालं तरी सकाम कर्म करू नका असं भगवंताचं म्हणणं आहे. निष्काम कर्माने चित्ताची शुद्धी आणि निष्काम उपासनेने चित्ताची शांती ही जोपर्यंत आपल्या हातनं घडत नाही तोपर्यंत आपला खऱ्या अर्थाने परमार्थाच्या क्षेत्रातला प्रवेश हा नीट होण्याची व्यवस्था नाही आहे. म्हणजे या दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने मला जे काय गोष्टी सांगतायत भगवंत त्या गोष्टी मला कळण्याची व्यवस्था नाही आहे आणि त्या कळून घ्यायच्या असतील तर आपल्याला नावली म्हणते तसं मला आत्मविचाराचं जे चिंतन करायचं आहे त्यासाठी माझी बुद्धी म्हणजे ती बुद्धी मशागत करून मला तयार केली पाहिजे आणि तीच मशागत आता पुढे सांगतायत. आणि त्या 283व्या ओवीच्या निमित्ताने 53 श्लोकाच्या अंडर आलेली ती असं सांगते. इंद्रियाची या संगती जिये पसरू होत असे मती ते स्थिर होईल मागुती आत्मस्वरूपी. इंद्रियांच्या संगतीने ज्या बुद्धीचा पंचविषयांकडे विस्तार होतो ती पुन्हा निष्काम कर्माने व सात्विक अशा उपनिषदांच्या श्रवणाने आत्मस्वरूपाचे ठिकाणी स्थिर होईल असं म्हणलंय. की इंद्रियांची या संगती की जे बुद्धी नावाचं तत्व आहे म्हणजे अंतःकरण वृत्ती आहे ती इंद्रियांच्या संगतीने बाह्य विषयाकार होते आणि 5 विषयांमध्ये 5 ज्ञानेंद्रियांच्या निमित्ताने 5 विषयांमध्ये ती विस्तारित पावते. पण त्या विस्तारित पावलेल्या बुद्धीला मला जर का संकुचित करून घ्यायचं असेल म्हणजे मला ती काय म्हणूया आपण आत्मस्वरूपामध्ये विलीन करायची असेल तर त्या विषयांपासून माझी बुद्धी आवरावी लागते आणि ती आवरण्याचं जे काम आहे म्हणजे त्या इंद्रियांना आवरण्याचं जे काम आहे ते निष्काम कर्म करतं. सकाम कर्म काय करतात की पाप करण्याची वृत्ती जी आहे ती साधारणपणे प्रत्येकामध्ये थोडीफार असते जो सामान्य रूपाने जीवन जगत असतो त्याच्याकडे. किंवा मागणं एखाद्या वेळी तो भगवंताकडे जातो आणि काय करतो मागतो आणि हे मागणं सुद्धा काय आहे एक प्रकारे पापच आहे हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. की 2 पापं घेतली तर त्यातलं सुपिरियर पाप कुठलं आणि इम्पिरियर पाप कुठलं असा जरी विचार केला तरी सूक्ष्म पाप जरी घडलं तरी जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याच्या मध्ये बाधा येते. त्यासाठीच ते आपल्याला असं सांगतायत की तू सगळ्या मागण्या बंद कर पहिल्यांदा आणि मागण्या जर भगवंताकडे बंद केल्या तर माझं कर्म निष्काम होतं की तुवा निष्कपट होवावे किंवा हरीच्या दासा हरी दाही दिशा असा आज जर निर्णय असेल तर प्रत्येकामध्ये तो हरी पाहतो आणि हरी पाहून तो सगळ्यांना उपयोगी पडतो. आपल्याला स्वामी विवेकानंदांचं म्हणणं आहे की मी एखाद्याला मदत करतो असा विचार करू नका, त्यांनी मला उपयोगी पडायला संधी दिली असा विचार करून त्याला थँक्स द्या. यामुळे काय होऊन जातं आपल्याकडे नम्रता भाव जो आहे तो सहज स्वीकारता येतो आणि आपल्याला तुकाराम महाराज म्हणतात तसं मुंगी साखरेचा रवा जर रवाच खायचा असेल तर मुंगी होऊन खावा आणि नम्रतेमध्ये खूप फायदे असतात. म्हणून आपल्याला निष्काम कर्माने आणि सात्विक अशा उपनिषदांच्या श्रवणाने. आता उपनिषद काय सांगतात पुन्हा काय असतं की प्रत्येक ग्रंथ असतो आणि प्रत्येक ग्रंथाचं अद्वैत ग्रंथाचं एक काय म्हणूया जनरल स्ट्रक्चर असतं आणि ते स्ट्रक्चर असं सांगतं की निष्काम कर्म निष्काम उपासना आणि आत्मविचाराची साधना म्हणजे ज्ञान म्हणजे निष्काम कर्म म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञानपर. म्हणून ही उपनिषद जी आहेत ती त्रिकांडात्मक आहे. ही जी भाषा बोलली गेली आहे ना ती या पद्धतीने आहे. पण विचार करताना असं लक्षात ठेवायची आवश्यकता आहे की उपनिषदाला फक्त निष्काम कर्म आणि निष्काम उपासनाच सांगायची आहे काय. हा विचार केला तर आपल्या लक्षात येतं की उपनिषदांना आत्मस्वरूपाची ऐक्यता सांगायची आहे, जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्यच सांगायचं आहे. आणि मग जर ऐक्यच सांगायचं असेल तर त्याची पहिली क्वालिफाईंग अट आहे की माझी निष्काम कर्म निष्काम उपासना ही झाली पाहिजे आणि त्या संबंधी मी श्रवण केलं पाहिजे.
आणि ते श्रवण मला काय सांगतं, समर्थांची ओवी आहे की मी पहिल्यांदा जर का श्रवण केलं ग्रंथाचं एखाद्या किंवा एखाद्याचं प्रवचन ऐकलं, तर माझ्यामध्ये काय झालं पाहिजे, तर आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, हे पहिलं लक्षण आहे की जो स्वतःची चूक कबूल करतो तो त्याची क्रिया पालटू शकतो. म्हणून सात्विक श्रवण, नंतर नको असलेल्या विचारांमधली जी बुद्धी आहे ती बाजूला पडण्याचं काम कोण करतं, तर ही उपनिषद करतात, हे ग्रंथ करतात. म्हणून पहिलं जे आहे ती क्रिया पालटते की मी जी सकाम कर्म करीत असतो ना, ती निष्काम कर्म करण्याकडे माझी व्यवस्था तयार होते. आणि माझ्या असं लक्षात येतं की आजपर्यंत मी देवाजवळ जे काय मागत होतो ते मागून मला काही मिळणार नाहीये, या मिथ्या जगतातलंच मिथ्या मी मागत होतो, त्यानिमित्ताने काही काळ समाधान मिळत होतं, पण पूर्ण समाधान नावाची गोष्ट मिळत नव्हती. म्हणून निष्काम कर्म निष्काम उपासना हे उपनिषदाचं किंवा कोणत्याही ग्रंथांचं सांगण्याचं अंतिम साध्य नाहीये. मग त्यांनी काय होईल, तर आता श्रवण केलियाचे फळ क्रिया पालटे तात्काळ, पहिली क्रिया पालटेल आणि मग पुढच्या ओवीचा अर्धा भाग असं सांगतो, तुटे संशयाचे मूळ एक सरा, की संशय जे आहेत माझ्या अंतःकरणामध्ये, मी देह आहे, कमी करताय कमी भोगताय का आणखीन काय जे आहे, बुद्धिमान बुद्धीचे धर्म आत्मस्वरूपावर घालतो, संघभ्रांतीचा विचार आहे, भेदभ्रांतीचा विचार आहे, हे सगळे जे काय संशय आहेत हे उपनिषदांच्या श्रवणाने सुटतील. पण त्यासाठी तुला सात्विक व्हावं लागेल आणि ते सात्विक होऊन तू कर्म केलं तर तुझी बुद्धी शांत होईल. आणि अशी शांत झालेली बुद्धी उपनिषदांचं तत्वज्ञान, संतांचं तत्वज्ञान ग्रहण करायला उपयुक्त असेल. पुढची ओवी असं सांगते की समाधी सुखी केवळ जै बुद्धी होईल निश्चळ, तै पावसी तू सकळ योगस्थिती. याचा परिणाम काय होईल ते मला सांगतायत. समाधी सुखी केवळ, की तू काय होऊन जाशील, त्या समाधी सुखी तुझी बुद्धी स्थिर होईल. त्या केवळ, केवळ हा शब्द वापरलेला आहे आणि इथं समाधी शब्दाचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांची ऐक्य स्थिती असा घेतलेला आहे. आपल्याला जे काय म्हणूया योगी जे असतात, अष्टांग योगी, ते लावून बसलेल्या समाधीचा विचार आत्ता नाहीये. इथं मुख्य मुद्दा काय आहे, स्थिर बुद्धीचं लक्षण सांगायचं आहे त्यांना पुढे. आणि ते स्थिर बुद्धीचं लक्षण आहे ते असं सांगतायत, समाधी सुखी केवळ. आता समाधी शब्द हा आनंदाचं प्रतीक आहे. समाधी सुखी याचा अर्थ जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्यत्याच्या अवस्थेमध्ये केवळ आनंद रूपता असते. तर ती कशी असते, जै बुद्धी होई निश्चळ, म्हणजे ती जी बुद्धी आहे ती निश्चळ होईल. निश्चळ शब्दाचा अर्थ त्या बुद्धीमध्ये अनुकूल प्रतिकूल चिंतन घडणार नाही. म्हणजे ती बुद्धी, इथं शंकर महाराज खंदारकरांनी लिहिलंय की ती बुद्धी वृत्तीशून्य अवस्थेत जाईल. पण वृत्तीशून्य अवस्था ही जागेपणी आणलेली, आणि ती जागेपणी आणलेली वृत्तीशून्य अवस्था आहे ना, ती बाधित अनुवृत्तीची आहे. म्हणजे बुद्धी आहे, बुद्धीचे कर्म जी काय आहेत, बुद्धीचे धर्म जे काय आहेत ते सगळे चाललेले आहेत. तो विचारही करतोय, सगळं काही करतोय, की करताना बुद्धी वापरायला पाहिजे ते सगळं करतोय. पण त्याचा एक आतमध्ये निश्चय आहे की बुद्धी म्हणजे स्वरूप नव्हे. कारण बुद्धी कशी आहे, तेजतत्वाची आहे आणि बुद्धीने मला सगळं कळतं, पण बुद्धीला बोध होण्याची कुठेही व्यवस्था नाही. माऊलींनी सांगितलंय बुद्धी आणि बोध हे दोन काय आहेत, दोन तीरावरचे दोन पक्षी आहेत आणि ते एकत्र येण्याचं कधीही कारण नाहीये. कारण बुद्धीला बोध होण्याची व्यवस्थाच नाहीये. बुद्धी जड अचेतन आहे आणि बोध म्हणजे आत्मा चेतन आहे. मग अशी जी वृत्तीशून्य अवस्था जी आहे ती सुखाची अवस्था आहे, ती आपल्या समाधीची अवस्था आहे. आणि ती जर मला प्राप्त करून घ्यायची असेल तर ती योगाचं फळ आहे. इथे पुढे असं म्हणतात, तै पावसी तू सकळ योगस्थिती. त्या योगस्थितीत म्हणजे जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याच्या स्थितीत तुझ्या अंतःकरणामध्ये इथे म्हणलंय साम्य योगातील स्थैर्यता प्राप्त होईल. आता साम्य योगातील स्थैर्यता काय आहे ती आपल्याला पुढे एक्सप्लेन करणार आहे. तर ती साम्य योगातील स्थैर्यता आपण एका शब्दात जर का विचार करायची ठरली तर ती आनंदरूप स्थिती. महत्वाचं काय आहे की त्या आनंदरूप स्थितीमध्ये काय पद्धतीने विचार करायचे असतात ते सगळे काही विचार त्यांनी सांगितलेत त्या स्थितप्रज्ञाचे. आणि ते विचार मला कळून घ्यायचे असतील तर आपल्याला बुद्धी स्थिर केली पाहिजे. आणि जोपर्यंत बुद्धी स्थिर होत नाही तोपर्यंत काय आहे, आपल्याला आनंदाचा अनुभव येण्याची व्यवस्था नाहीये. समर्थांनी आपल्याला 2-3 आत्मनिवेदनं सांगितली आहेत. आत्मनिवेदन या शब्दाचा अर्थ, निवेदन या शब्दाचा अर्थ समर्पण. निवेदन म्हणजे आपण
मराठीमध्ये व्यावहारिक सत्तेमध्ये काय अर्थ करतो की नाही तुम्ही तुमचं निवेदन मांडा. तसं नाहीये. निवेदन शब्दाचा अर्थ समर्पण, म्हणजे आत्मस्वरूपामध्ये समर्पण. कशाचं करायचं? वास्तविक आत्मस्वरूपाच्या ठिकाणी बुद्धी नावाचं तत्व नाही, पण ते कल्पित रूपाने स्वीकारावं लागतं. जेव्हा मी जग नावाचं तत्व स्वीकारतो तेव्हा, आणि स्वीकारल्यावर असं लक्षात येतं की ती बुद्धी आत्मस्वरूपामध्ये विलीन झाली पाहिजे. म्हणजेच काय झालं पाहिजे? आत्मनिवेदन घडलं पाहिजे. म्हणून ते निश्चळ आत्मनिवेदन आहे ना, ते घडलं पाहिजे. आणि निश्चळ आत्मनिवेदन असं सांगतं की त्यांनी सांगितलंय, चंचळ करता तो जगदीश. म्हणजे हा जो जगदीश आहे, म्हणजे या जगाला निर्माण करणारा, तो चंचळ करताय. पण आत्मरूप मी जो आहे तो मात्र कसा आहे? तो निश्चळच आहे. मग तो निश्चळ असेल तर माझी बुद्धी सुद्धा शांत झाली पाहिजे. आणि अशी जी शांत बुद्धी आहे ती कोणाची आहे? तर ती त्या स्थितप्रज्ञाची आहे. हे काय केलेलं आहे? त्या स्थितप्रज्ञाच्या श्लोकांकडे येण्यासाठी केलेलं ज्ञानदेवांनी सुतोवाचे. भगवद्गीतेचा विचार असेल, मी आत्ता भगवद्गीतेला नाही महत्त्व देते. मी आज माऊलींच्या ओव्या सांगतोय ना, माझ्या दृष्टीने माऊली महत्त्वाची. म्हणून माऊलींचं जे काय म्हणणं आहे ना, ते त्यांनी पुढे आणलेलं आहे. आणि मग आता मध्येच अर्जुन 54व्या श्लोकाच्या निमित्ताने असं म्हणतोय की मला तो स्थिर बुद्धीचा जो विचार आहे ना, त्याच्याबद्दल काही खूप क्युरिओसिटी निर्माण झालेली आहे. आणि मग ओवी अशी आली आहे, आणि स्थिर बुद्धी जो म्हणिजे तो कैसिया चिन्नी जाणीजे, जो समाधी सुख भुंजे अखंडित. जो स्थिर बुद्धीचा म्हटला जातो व जो अखंड समाधी सुख भोगतो, तो कोणत्या लक्षणांनी जाणावे त्याला? फार सुंदर प्रश्न आहे. काय प्रश्न विचारावेत हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे. की चौथ्या तरंगाचा अधिकारी आहे ना, तो आत्मसुखाच्या विरुद्ध किंवा आत्मसुखा व्यतिरिक्त कुठलाही प्रश्न विचारित नाही. चौथ्या तरंगाचा अधिकारी विचारसागर मधला कसा आहे की त्याने निष्काम कर्म निष्काम उपासना पूर्ण केलेली आहे आणि तो श्रीगुरूंकडे गेलेला आहे. आणि त्याने असं सांगितलंय श्रीगुरूंना थेट की निष्काम कर्म निष्काम उपासनेने आमचं चित्त शुद्ध आणि शांत झालेलं आहे. पण अजूनही आम्हाला काय झालेलं नाही, मुख्य समाधान लाभलेलं नाहीये की ज्या समाधानातनं अजिबात बाजूला होत नाही माणूस. मग असं समाधान लाभलेलं नाहीये, त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगा. अलीकडे सांगायचंच नाही. आता स्थिती ही आहे. या श्लोकांची जी काय विचारसरणी आलेली आहे दुसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने, ती स्थितप्रज्ञाचे लक्षणं सांगायच्या निमित्ताने आहे. तेव्हा त्या अर्जुनाने विचारलं की ही जी साम्ययोगाची लक्षणं आहेत ती ज्या व्यक्तीत असतात, म्हणजे ज्या मुक्तात असतात, त्याचं लक्षण मला सांगा. तेव्हा परब्रह्म अवतरणू तो षडगुणाधिकरणू तो काय तेथ नारायणू बोलतू असे. तेव्हा परब्रह्माचा अवतार यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य आणि ऐश्वर या 6 गुणांनी आश्रय असलेला तो नारायण स्थितप्रज्ञाविषयी काय बोलता झाला ते ऐका. इथून पुढे आता काय येणार आहे? स्थितप्रज्ञाची लक्षण येणार आहे. पण तो कोण सांगतोय? तर तो षडगुणेश्वर संपन्न श्रीकृष्ण. म्हणजे तो भगवंत काय आहे? 6 गुणांनी युक्त आहे. आणि असा युक्त असलेला सांगतोय. तर तुम्ही आता काय करा ते ऐका. आणि आता त्या स्थितप्रज्ञाची लक्षणं ही 55व्या श्लोकापासून माऊलींनी आता ज्ञानेश्वरीला सुरुवात केलेली आहे. म्हणे अर्जुना परियसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वसुखेसी करीतू असे. देव म्हणाले अर्जुना ऐक, हा जो अंतःकरणात अतिशय वाढलेला विषयाभिलाष आहे तो सर्व काळ आत्मसुखाला प्रतिबंध करीत असतो. की आपल्याला आत्मसुखाला हे ऍक्च्युअल स्थितप्रज्ञाचं लक्षण नाहीये, पण त्या पुढच्या ओवीच्या आधीची कॉमेंट्री आहे ही. हे लक्षात घ्यायचं की त्यांना काय करायचं आहे की त्या स्थितप्रज्ञाच्या अंतःकरणामध्ये विषयाची अभिलाषा अजिबात नसते हे सांगायचंय मला. पण ते सांगताना त्यांनी आधीची ओवी कशी सांगितली आहे की अंतःकरणात अतिशय वाढलेला विषयाभिलाष आहे तो सर्व काळ आत्मसुखाला प्रतिबंध करतो. म्हणून तू म्हणजे मी, तू म्हणजे तुम्ही नाही, मी. तर मी काय करायला पाहिजे की हा विषयाभिलाष जो आहे तो सोडला पाहिजे. त्याशिवाय मला दुसरीकडे म्हणजे कुठे या विषयाची अभिलाषा सोडण्यानंतरचा जो प्रॉफिट आहे, जो आनंद आहे, तो मिळण्याची व्यवस्था नाहीये. मग विषया अभिलाष का वाटतो? आता साधन आपल्याला काय करायचंय की विषयाची अभिलाषा कशी दूर करता येईल मला. तर विषयाची अभिलाषा का वाटते की मला असं वाटतं की तो विषयच मला सुख देऊ शकतो. ही माझी पहिली एक अंतःकरणातील वृत्ती आहे. आणि ती वृत्ती आतमध्ये तयार होते आणि ती वृत्ती इंद्रियांमार्फत तो विषय भोगायला जाते.
उदाहरणार्थ काय झालं, डोळा. आता डोळ्याचा जो विषय आहे तो रूप आहे, आणि तो रूप काय करतो, डोळ्याचा विषय रूप डोळा, की तो डोळ्याच्या निमित्ताने ती अंतःकरण वृत्ती टीव्ही पाहायला प्रवृत्त होते. आणि ती प्रवृत्त का होते, की त्या व्यक्तीला म्हणजे मला असं वाटायला लागतं की त्या टीव्हीच्या पाहण्यामध्येच माझं सगळं सुख आहे. पण नंतर असं लक्षात येतं अर्धा एक तास पाहून घेतल्यानंतर, की आता ह्याचाही मला कंटाळा आला. मग ह्याचाही कंटाळा आला, त्या अर्थी टीव्हीमध्ये सुख नाही, हे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. आणि मग संत सांगतात, विषयजनित सुखे सौख्य होणार नाही. मग कोण सुखी होतं आणि कोण दुःखी होतं, तर याचा अर्थ काय, टीव्ही हा माझ्या आनंदालाही जबाबदार नाही, माझ्या दुःखालाही जबाबदार नाही. मी टीव्हीला दोष द्यायचं कारण नाही. मग दोष कोणाचा आहे, तर तो माझ्या अंतःकरण वृत्तीचा आहे. विचारसागर रहस्य मूळ प्रक्रियेमध्ये असंच सांगतो, की हर्षोल्लासास माझी अंतःकरण वृत्तीच जबाबदार आहे. आणि ती अंतःकरण वृत्ती काय करते, सतत विषयाचं चिंतन करते. समर्थांचं म्हणणं तेच आहे, सांडून राम आनंद घन, करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैचे. म्हणजे मी आनंदरूप आत्मारामाला सोडून देतो बाजूला, आणि मी काय करतो, या विषयाच्या अभिलाषेच्या निमित्ताने मी कधीतरी आनंदाचा ठेवा होईल या निमित्ताने मी काय करतो, 5 विषयांमध्ये शब्द स्पर्श रसरूप गंध आणखीन 5 ऍड केलेले माझ्या श्रीगुरूंनी, सत्ता संपत्ती यश कीर्ती प्रतिष्ठा, या 10 विषयांमध्ये मी बुडून जातो. आणि बुडून जाऊन मी सुख शोधायला जातो. पण सुख किती मिळतं ते तुकाराम महाराज म्हणतात तेवढं, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. मग याचा अर्थ काय आहे, की विषयाचा अभिलाष मला सुख देऊ शकत नाही. समर्थांचं आणखीन एक ओवीचं म्हणणं आहे, विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख, पूर्वी गोड अंती दुःख नेमस्त आहे. फार सुंदर ओवी आहे, की विषयजनित जेवढं जेवढं सुख आहे ते सगळं कसं आहे, भोगताना बरं वाटतं, पण नंतर कळतं की अरे बापरे आपण काय चूक केली. म्हणजे त्यात मला जे पाहिजे होतं ते काही मिळालेलं नाही. म्हणून हा जो विषयाभिलाष आहे, त्या विषयाभिलाषाला आपल्याला शांत केलं पाहिजे. कारण तेच माझ्या काय असतं, ते माझ्या आनंदाच्या आड येतं. हा विषयाभिलाष आहे कुठे आहे, तर तो या जगात आहे. ज्ञानदेवांची ओवीच आहे, की आगापायी पंडुकुमारा येता स्वरूपाची या घरा, करीत असे आडवारा विश्वाभास जो. मग हा विश्वाभास म्हणजे काय, विश्व अधिक आभास. मग आता हा आभास जो आहे विश्वाचा, तो काय करतो, त्याच्यामध्ये मला सुख आहे असं म्हणायला लावतो. यालाच आपण शास्त्रीय भाषेत काय म्हणतो, जगत सत्यत्व भ्रांती. मग जग सत्य वाटतं म्हणून जगातला प्रत्येक विषय सत्य. विषय तर ग्लॅमरसच आहेत, मान्य आहे ना, विषय ग्लॅमरस आहेत, हा काही दोष त्यांचा आहे का. ते म्हणतील, त्यांना जर अंतःकरण वृत्ती असती तर ते काय म्हणले असते, की त्या ईश्वराने आम्हाला निर्माण केलेलं आहे आणि आम्ही तसे आहोत. पण तुला कळतंय ना, त्या ईश्वरांनी निर्माण केलं तुला, आणि तुला कळून घेण्याची आतमध्ये बुद्धी दिलेली आहे, तर तू कशाला माझ्या मागे येतो. तो विषय मला म्हणू शकतो, जर का त्याला अंतःकरण वृत्ती असती तर तो म्हणला असता. म्हणून आपल्याला विषयांमध्ये रमायचं नाही. विषय किती भोगायचा आहे तर पर्याप्त. दोन्ही जरुरीपेक्षा कमीही नाही, जरुरीपेक्षा जास्तही नाही. तर पर्याप्त विषय का भोगायचा, तर त्यांनी माझ्या देहाचं संवर्धन होईल, तेवढा भोगावा आणि पुन्हा काय करावं, आत्मसुखाचा विचार करण्यासाठी यावं. म्हणून ही जी ओवी आहे ती पुढच्या ओवीचं चिंतन असं सांगते. पुढची ओवी असं म्हणते, जो सर्वदा नित्य तृप्तू अंतःकरण भरितू परी विषया माझी पतितो जेणे संगे कीजे. जो जीव ब्रह्मरूपाने सर्व काळ नित्य तृप्त असतो, ज्याचे अंतःकरण आनंदाने भरलेले असते, परंतु ज्याच्या संगतीने जीवाला विषयांमध्ये पतित केले जाते. आता ज्याचं अंतःकरण आनंदाने भरलेलं आहे, तो नित्य तृप्त आहे, आनंदाने भरलेला आहे. घन शब्दाचा अर्थ भरलेला, आनंद घन अशी एक भाषा बोलली जाते. तर घन शब्दाचा अर्थ भरलेला. मग असं ज्याचं अंतःकरण भरलेलं आहे आनंदाने, आणि विषय जर तो भोगायला जात असेल तर ते कशा करता भोगायला जातोय, ते विषयांमधनं आनंद घ्यायलाच जातोय. पण ज्याला पूर्ण आनंद प्राप्त झालेला आहे, तो या विषयांमध्ये आनंद म्हणजे विषयांमध्ये आनंदाची भीक मागायला कशा करता जाईल. म्हणजे तो जाण्याची कुठेही व्यवस्था नाही. पण असं जर व्हायचं असेल, की मला त्या विषयांपासून माझी अंतःकरण वृत्ती आवरून घ्यायची असेल,
कारण ते मुख्य साधन काय आहे, ती अंतःकरण वृत्ती आवरावी लागते. ती अंतःकरण वृत्ती त्याच्यामध्ये पतित होत असेल तर ती सुखी आणि दुःखी होण्याची अवस्था आहे. पण ती मात्र जर मला बाजूला करून घ्यायची असेल तर पुढची ओवी असं म्हणते, जो कामू सर्वथा जाये, जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे. की तो अभिलाष ज्याचा समूळ जातो, ज्याचे मन आनंदाचे ठिकाणी स्थिर राहते, तोच पुरुष स्थितप्रज्ञ असतो. अर्थात इतरांना तसे होणे येत नाही हे लक्षात ठेव. त्या स्थितप्रज्ञाचं पहिलं लक्षण असं सांगितलं, जो कामू सर्वथा जाये. कामू शब्दाचा अर्थ इच्छा, की ज्यानी आपल्या इच्छा आणि आकांक्षांना पूर्णविराम दिलेला असतो. साधन करताना काय करावं लागतं, या नको असलेल्या ज्या विचारांना, नको असलेल्या इच्छांना मला शांत करावं लागतं. त्याशिवाय आत्मविद्येकडे जाणारी इच्छा माझ्या अंतःकरणात मला तेवत ठेवता येत नाही. त्यासाठी तो जो स्थितप्रज्ञ असतो तो त्या नको असलेल्या विचारांमध्ये असलेलं चिंतन जे आहे ते थांबवतो आणि हवे असलेलं जे आत्मस्वरूपाकडचं चिंतन आहे त्याला वाव देतो. म्हणून त्याचा काय होतो, कामू जाये. मग काय होऊन जातं, त्याची जी काय इच्छा आहे ती सगळी इच्छा कोणाची होती. आधी काय असतं, तुम्ही याचा विचार करा की आपले कबीर महाराज आहेत ना, त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे. त्या उदाहरणाचा आणि या कामू सर्वथा जायचा विचार करा. की कबीर महाराज काय म्हणतात, राम करे हमारा जप हम बैठे आराम. बस एवढाच विचार घेऊया आपण. पण ते असं का म्हणले, आधी त्यांनी काय केलं, राम नामाचा जप केला, समजून उमजून रामनाम त्यांनी घेतलं आणि त्या रामनामाला इतकी सहजता आली की आता ते काय म्हणतात की आता मला रामनाम घ्यायची मी माझ्या बाजूनी कुठेच वेळ येत नाही, तरी पण माझं रामनाम चालू आहे. तर ते रामनाम माझं कोण घेतं. मग आता ते कोण घेतं तर त्याचा निकाल लावावा लागतो आणि तो कोण घेतो तर तो राम घेतो. आधी काय करावं लागतं, मला कामाला लागावं लागतं आणि मग मी कामाला लागलो रामाच्यासाठी, म्हणजे तो रामरूप होण्यासाठी, तर त्याला ती माझी व्यवस्था सगळी पाहावी लागते. तसाच इथे विचार आहे की हा जो अभिलाष ज्याचा आहे, ज्यांनी तो घालवला, आता घालवल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये असा अभिलाष परत उत्पन्न झाला नाही पाहिजे. यासाठी मात्र काय आहे, तो ईश्वररूप राम सर्वतोपरी काळजी घेतो. त्याला जे जे काय म्हणूया हवं आहे त्याच्या आयुष्याला सबसिस्टन्स लेवलवर ते सगळं देतो साधन करण्यासाठी. मी हे म्हणत नाही त्याला तो त्या व्यावहारिक सत्तेतलं देतो, नाही तर लोक तसा अर्थ करून घेतात योगक्षेम वाहम्यहमचा. तो नाही आहे अर्थ त्याचा. तर तो जे काय त्याला साधन करण्यासाठी जी काय म्हणूया आपण एक सुस्थिती म्हणूया, सगळं जे काय अगदी अनुकूल वातावरण जे काय आहे तो तयार करून देतो आणि ते करून देतो म्हणून त्याचा कामू सर्वथा जातो. म्हणजे त्या स्थितप्रज्ञाचा कामू हा एकाएकी जात नाही, तो त्यांनी तसा प्रयत्न केलेला असतो म्हणून जातो. मलाही तसा प्रयत्न करण्याची गरज आहे आणि मी तसा, जसा भगवंतानी सांगितलाय तसा प्रयत्न केला, जसा माऊलींनी सांगितलाय तसा प्रयत्न केला, तर माझ्या अंतःकरणातला कामू जाईल, जयाचे आत्मतोषी मन राहे. आता इच्छा जर उरल्या नाही तर मग काय होणार आहे, तर मी आत्मस्वरूपाशी एकरूपच होणार आहे. कारण कामू कुठे आहे, तर कामू हा अविद्येचा भाग आहे. की अविद्येमध्ये म्हणजे आत्मस्वरूपाच्या अज्ञानामध्ये प्रत्येक ठिकाणी त्याला काय असतं, माझा काय फायदा, माझा काय फायदा, माझा काय फायदा, हीच त्याची भूमिका असते. आणि सगळा फायदा कसा हवा असतो त्याला, व्यावहारिक सत्तेत हवा असतो. त्यांनी सत्यनारायण जरी घातला ना तरी सुद्धा त्याला फायदा त्याचा हवा असतो. का श्रावणातला सत्यनारायण का घालायचा, तर त्याचं कारण आहे जे काय वर्षभर पुढचं येणार आहे नेक्स्ट सत्यनारायण येईपर्यंत ती सगळी काय जी काय संकट वगैरे सगळी आहेत ती सगळी थोपवून धरण्याचं काम कोणाचं, भगवान विष्णूंचं. हे असली भानगड नसायला पाहिजे. आपल्याला काय असलं पाहिजे की ती जी काय संकट आहेत किंवा ते जे काय चांगले प्रसंग आहेत ते माझ्यावर आणण्याचं काम त्या ईश्वराकडून होणार आहे, कारण माझं प्रारब्धच तसं आहे. पण त्या तशा येण्यानी माझ्या अंतःकरणामध्ये मात्र चलबिचल होता कामा नये. कारण मी सध्या कसा आहे, तर माझं मन सतत आत्मसंतोषी आहे. त्या ईश्वराची माझ्यावर जबरदस्ती सुद्धा नाहीये की त्यांनी आणलेला प्रत्येक काय म्हणूया प्रसंगाला मी सामोरं गेलं पाहिजे. मी जरूर नसतानाही सामोरा जातो आणि काही वेळा तर मी त्यामुळे काय करून घेतो, अनुकूल प्रतिकूल चिंतन करून माझा मीच काय होऊन जातो, सुखी होतो किंवा दुःखी होतो. वास्तवात माझा काही संबंधच नसतो.
असा संबंध नसताना आपण किती वेळ वाया घालवतो ना, एकदा दिवसभरात विचार करून पाहावा की कुठलाही संबंध नसताना केलेल्या विचारांमध्ये घालवलेला वेळ स्टॉपवॉच जवळ ठेवावं आणि त्या स्टॉपवॉचवर कॅल्क्युलेट करावा. तो खूप आपल्याला लक्षात येईल की आपण फार मोठा काळ आपण असा वाया घालवलेला आहे. तो जो स्थितप्रज्ञ असतो ना, तो असा वेळ अजिबात वाया घालवत नाही. तो विचार आत्मसुखाच्या दिशेने घालवतो किंवा नामाच्या दिशेने घालवतो. त्याची कर्म सहजच काय असतात, निष्काम असतात. त्याची उपासना सहजच निष्काम असते. म्हणून तो आनंदात राहू शकतो. कारण एकरूप कोणाशी झाला तो? त्या रामस्वरूपाशी एकरूप झाला, आत्मारामाशी एकरूप झाला. त्या आत्मारामाकडे आनंदाशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणून हा स्थितप्रज्ञ जो आहे तो जयाचे आत्मतोषी मन राहे, तोची स्थितप्रज्ञ होये पुरुष जाणे, असा जो असतो तो स्थितप्रज्ञ असतो. पुढच्या ह्याच्यात त्याची लक्षणं सांगितली आहेत की स्थितप्रज्ञ आत्ता आपल्याला सांगितला, मग तो काय पद्धतीने ओळखायचा. मुख्य मुद्दा काय आहे की दुसरा जो स्थितप्रज्ञ झालेला आहे त्याला ओळखत बसण्यापेक्षा आपलं आपण साधन करून आपल्यातला स्थितप्रज्ञ शोधायचा जास्त प्रयत्न करावा. हे जास्त बेटर असतं. नाहीतर काय होऊन जातं, मान्य आहे समोरच्यालाही आपण थोडंसं जोखलं पाहिजे, कारण का आपण त्याचा अनुग्रह घेणार असो किंवा त्याच्या काय म्हणूया विचारांबरोबर जर आपण अभ्यास करणार असू तर एकदा जोखून घ्यावा. पण ते जोखणं असू देत एका बाजूला, पण मी मात्र स्थितप्रज्ञ होण्यासाठी माझ्यात काही या लक्षणांचा अवलंब झालाय का नाही, हा विचारही साधन करणाऱ्या साधकाला सहज करता येतो. आणि तो असा सांगतो, नाना दुःखी प्राप्ती जयासी उद्वेगू नाही चित्ती आणि सुखाची या आती अडपैजे ना. आध्यात्मिक, आदिभौतिक, आदिदैविक अशा नाना प्रकारची दुःखे प्राप्त झाली तरी ज्याच्या चित्तात खिन्नता नाही आणि वैषयिक सुखाच्या इच्छेत तो अडकला जात नाही. मुख्य मुद्दा काय आहे की आधी एक त्यांनी सांगितलंय, साधनेच्या दृष्टीने सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे आणि लाभालाभ न आणावे मना माझी. हे काय झाला, हा साधनेचा भाग सांगितला. आणि मग आता नाना दुःखी प्राप्ती म्हणजे तो जो स्थितप्रज्ञ असतो तो सुखाच्या प्रसंगात आणि दुःखाच्या प्रसंगात स्थिर असतो, म्हणजे शांत असतो. म्हणजे त्याची अंतःकरण वृत्ती काय असते, सुखानी काय होत नाही, ढवळून जात नाही आणि दुःखाने ती विषादाकडे सुद्धा जात नाही. त्याची अंतःकरण वृत्ती सहजच शांत असते. याचा अर्थ तो दगड नसतो, हे लक्षात ठेवून द्यायचं. नाहीतर काय होऊन जातं, त्यांचं अंतःकरण म्हणजे दगडाचं अंतःकरण आहे का, अशी एक भाषा तयार होते. तसं नाही. त्याला सुख किंवा दुःख हे एका क्षणाच्या पातळीवर कदाचित होऊ शकतं. कदाचित हा शब्द मी वापरतोय, पण त्या क्षणाच्या पातळीवर झालेलं सुख किंवा दुःख हे आत्मस्थितीला अजिबात घातक होऊ शकत नाही. साखरे महाराजांबरोबर आम्ही एकदा अभ्यासाला गेलो होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला समजून सांगताना ते असं म्हणाले की आम्ही आयुष्यभर मिथ्यात्व निश्चय जपला आणि समोर बसणारे जे श्रोते आहेत त्यांनी आयुष्यभर सत्यत्व निश्चय जपलेला आहे. आता त्यांना मी मिथ्यात्व निश्चय सांगतोय, साखरे महाराज म्हणतात, पण या माझ्या मिथ्यात्व निश्चय सांगण्याच्या निमित्ताने त्यांच्या सत्यत्व निश्चयात अजिबात फरक पडत नाही, हे ते म्हणाले असं. आणि तसाच माझ्यावर जर का हा असा काही प्रसंग आला आणि या निमित्ताने माझ्या अंतःकरणात मिथ्यात्व निश्चय तयार असल्यामुळे मी त्याच्या निमित्ताने दुःखीही होत नाही. म्हणजे याचा अर्थ काय झालेला आहे की दृष्टीने महत्वाचं स्वीकारलं काय आहे हे महत्वाचं आहे. त्यांनी या आध्यात्मिक, आदिभौतिक आणि आदिदैविक या तिन्ही तापांविषयी निश्चितपणे निवाडा केलेला असतो की हे सगळे ताप आहेत, हे जीवाच्या संदर्भातले आहेत, पण आत्मरूप मीच्या संदर्भातले नाहीत. आत्मरूप मीच्या ठिकाणी एकही ताप नाही. मग त्या निमित्ताने मी खिन्नता का व्हावी, दुःखाच्या निमित्ताने मी खिन्न का व्हावं, आणि एखादी जर सुखद घटना घडली तर त्या निमित्ताने मी आनंदाने उड्या का माराव्या. तो आनंदाने उड्या मारत नाही आणि दुःखाने खिन्नही होत नाही, असा सहजच शांत राहणारा असतो. तो काय असतो, तो स्थितप्रज्ञ असतो. हे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. आणि मुख्य मुद्दा काय मांडलाय की वैषयिक सुखाच्या इच्छेत अडकला जात नाही. कारण त्यांनी
पहिल्यांदी ओव्या काय सांगितल्या आहे की जो कामू सर्वथा जाये, की त्यांनी अभिलाषा नावाची गोष्ट सोडलेली असते. आणि अभिलाषा ही नेहमी कशाविषयी असते तर ती वैषयिक सुखाविषयीच असते. म्हणून विषय सुखाची जी अभिलाषा आहे ती सोडल्याशिवाय माझ्या अंतःकरणामध्ये अशी जी शांत स्थिती आहे की सुख झालं तरी रामकृष्ण हरी आणि दुःखाचा प्रसंग घडला तरी रामकृष्ण हरी, दोन्ही ठिकाणी रामकृष्ण हरी म्हणण्याचे आपल्याला जमलं पाहिजे. आणि ते जमवायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, सुखाच्या क्षणी शांत राहायचा प्रयत्न केला पाहिजे आणि दुःखाच्या क्षणी सुद्धा शांत राहायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे असं ओवीत म्हणतायत, अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो. अर्जुना त्याचे ठिकाणी कामक्रोध सहजच नसतात आणि त्याला कोणत्याही काळी भय कसे ते माहीत नसते हो, कारण तो आत्मरूपाने सर्व ठिकाणी परिपूर्ण व्यापक असतो. अर्जुना तयाच्या ठाई कामक्रोधू सहजे नाही. आता काम, क्रोध, लोभ हे कशाचं लक्षण आहे, हे मोहाचं लक्षण आहे. पहिल्या अध्यायाच्या निमित्ताने काय सांगितलं अर्जुनाला की तुला हा जो मोह झालेला आहे हा देह सत्यत्व भ्रांतीतनं मोह आलेला आहे की मी मारणारा आणि ते मरणारे. पण मारणं आणि मरणं हे कोणाच्या पातळीवर आहे तर ते देहाच्या पातळीवर आहे. पण निरवयव निर्गुण आत्मा जो आहे त्याच्या पातळीवर मात्र जन्मही नाही, त्याला स्थितीही नाही आणि म्हणून त्याला मरणही नाही. हे सर्व त्याच्या अंतःकरणात पक्क स्थिर झालेलं असल्यामुळे काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर हे अंतःकरणाचे गुणधर्म आहे. आणि अंतःकरण या शब्दाचा अर्थ अंतःकरणात पडलेलं आत्म्याचं प्रतिबिंब म्हणजे चिदाभासाचे धर्म आहेत, पण आत्मरूप मीचे मात्र नाहीत. हा निश्चय निश्चित झालेला असल्यामुळे त्याच्या अंतःकरणामध्ये काम आणि क्रोध सहजच नसतात. कारण कामांना आणि क्रोधांना त्यांनी सहजच आधी साधनेनी काय केलेलं असतं, शांत केलेलं असतं. अशा शांत स्थितीत काम आणि क्रोध उत्पन्न होण्याचं कारणच नाही. कारण ज्यावेळी काम आणि क्रोध उत्पन्न होतात त्यावेळी काय होतो, आपण म्हणतो दुसरा सिद्ध होतो. आणि दुसरा सिद्ध झाला की आपल्याला माऊली म्हणते, दुजे जवळजवळ घडे तव तव संसार भय जोडे. म्हणजे जिथे जिथे दुसरा सिद्ध होतो तिथे तिथे काय असतो, काम असतो, क्रोध असतो, तुलना असते, यश अपयशाची भाषा बोलली जाते, तुलनेचा विषय असतो. मग आता तुलनेचा विषय जो असतो तर तो बाजूला करायचा असेल तर काय करावं लागेल, अद्वैताचा उशाप घ्यावा लागेल. म्हणजे अद्वैताचं चिंतन केलं पाहिजे. आणि अद्वैताचं चिंतन असं सांगतं की दुसरा नावाची गोष्टच सिद्ध होत नाही. मग आता हे सगळे समोर बसलेत ते दुसरे नाहीत काय, तो उपाधीच्या निमित्ताने ते दुसरे सगळे आहेत, पण स्वरूप स्थितीमध्ये मात्र दुसरा कोणीही नाही. मग आता नाही तर मग हे जे समोर दुसरे बसलेले आहेत त्यांच्याबरोबर बद्दलचं माझं वर्तन कसं असावं, वर्तन कसं असावं त्याच्याबद्दल बोलून दिले ज्ञानदेव. हरीच्या दासा हरी दाही दिशा, नाथ महाराज भरला घनदाट हरी दिसे. मग प्रत्येकामध्ये हरी पाहायला शिका आणि त्याच्याबरोबर काय करा, व्यवहार करा. तो कामक्रोध लोभ मोह मत्सर आहे ना, तो सहजच बाजूला होऊन जाईल. कारण त्याच्या मध्ये हरी, माझ्यामध्ये हरी. व्यवहार कोणामध्ये चाललाय, हा व्यवहार काय झालाय, दोन कल्पित हरींमध्ये चाललाय. वास्तवात दोन हरी नाहीतच, पण काय झालं, या दोन उपाध्यांच्या निमित्ताने, कल्पित उपाधींच्या निमित्ताने हे काय झाले, व्यवहार करण्यापुरते दोन हरी तयार झाले. आणि हरी तयार होऊन दोघांमध्ये व्यवहार झाला. आता कशाचा व्यवहार झाला तर तो आनंदाचा व्यवहार झाला. मग ज्या क्षणी आनंदाचा व्यवहार होतो, निरपेक्ष आनंदाचा, त्यावेळी मात्र कुठेही काय नसतं, कोणाचा क्रोधही नसतो, कोणाचा द्वेषही नसतो, कोणाचा मोहही नसतो. मग अशी स्थिती प्राप्त करून घेण्यासाठी मला क्रोध मोह मत्सर हे अंतःकरणाचे गुणधर्म आहेत. अंतःकरण जड अचेतन आहे आणि ते जड अचेतन अंतःकरण चेतन आत्म्याच्या सत्तेवर आहे. तो चेतनात्मा मी आहे. म्हणजेच माझ्या सत्तेवर हे अंतःकरण काय करतं, द्वेष मोह मत्सर करतं. मग आता मी त्यांच्या ताब्यात राहायचं का त्यांनी माझ्या ताब्यात राहायचं, हा विचार करायची गरज आहे. मग त्यांनी म्हणजे त्या अंतःकरण वृत्तीच्या धर्मांनी माझ्या ताब्यात राहावं. आणि ताब्यात राहावं असं वाटत असेल तर श्री गुरु सांगतात, ज्ञानदेव सांगतात, तसं साधन करायची गरज आहे. आणि मग पुढे म्हणतात, आणि भयाते नेणे काही परिपूर्ण तो परिपूर्ण आहे. मग आता तो परिपूर्ण जर असेल म्हणजेच याचा अर्थ तो स्वरूपाशी एकरूप झालेला असेल, निरपेक्ष व्यापकपणे एकमेव अद्वितीय झालेला असेल, तर त्यांनी देहसत्यत्व भ्रांती घालवल्याशिवाय झालेला असेल का, हा विचार करायची गरज आहे. की देहाची सत्यत्व भ्रांती म्हणजे देहाचे गुणधर्म आत्मस्वरूपावर घालणं हे त्यांनी बंद केलेलं असतं. आणि बंद केल्यामुळे त्याचा परिणाम हळूहळू असा होत जातो की
त्या देहाचं असणं किंवा नसणं याविषयी तो अत्यंत शांत होऊन जातो. मग ते तुकाराम महाराज म्हणतात ती भाषा आपल्याला कळायला लागते. ते का बोलू शकतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. माझा जर भाव पांडुरंगाच्या चरणी असेल, पांडुरंग हे उपलक्षण म्हणूया आत्मस्वरूपाचं. पांडुरंग आणि आत्मस्वरूप काय दोन्ही वेगळे आहेत का? मग माझा भावच जर आत्मस्वरूपाच्या ठिकाणी असेल आणि ते एकमेव अद्वितीय असेल आणि त्याच्या ठिकाणी शरीर म्हणजे स्थूल शरीरच नसेल, तर मग काय आहे, देह जावो अथवा राहो हे म्हणायला काय हरकत आहे? आपल्याला समर्थही काय म्हणतायत, आत्मरूप झाल्यानंतरची भाषा बोलताना समर्थ काय म्हणाले, आता होणार ते होय नाका, जाणार ते जाय नाका, तुटली मनातील आशंका. मनातील आशंका काय असते की या देहाच्या निमित्ताने मी मरेल, कधी मरेल हे सांगता येत नाही, मी मेल्यावर घरच्यांचं कसं व्हायचं, तू मरून पहा, ही भाषा आहे. खरं तर कोणाचं काही राहत नाही हे आपल्याला लक्षातच येत नाही, पण आपण फारच नको असलेले विचार करतो आणि त्याच्यात वेळ माझ्या आयुष्याचा खूप वाया घालवतो. देहाच्या निमित्ताने मी मरणारच आहे, ज्या अर्थी मी जन्माला आलेलो आहे, काही काळ टिकेल, कालांतराने मरेल, पण आत्मस्वरूपाने मी मात्र जन्मालाच आलेलो नाही, तर मग मला मरणच कसं? आणि मरणच नाही तर मला भीती कोणाची? मुख्य मुद्दा काय आहे, मरणाची जी भीती आहे, ती मरणाची भीती जर घालवायची असेल मला, तर मला माझ्या आत्मस्वरूपाची एकरूप व्हावं लागेल. मरणाची भीती ही स्थितप्रज्ञाला अजिबात नसते, कारण त्यांनी देहसत्यत्व भ्रांतीचा विचार पूर्णपणे पुसून टाकलेला असतो, म्हणजे पूर्णपणे बाधित केलेला असतो. देहाच्या निमित्तानेच त्याचं सगळं जीवन चाललेलं असतं म्हणूया व्यावहारिक सत्तेतलं, पण ते जीवन तो जगताना कुठल्याही प्रकारे मी करतो, माझ्यामुळे चालतं, हे कुठलेही धर्म त्याच्या अंतःकरणात येत नाही. तो प्रत्येक वेळी काय विचार त्याचा असतो, रामाची इच्छा. प्रत्येक वेळी काय विचार असतो, हरीची इच्छा. जे काय घडलंय ना त्याला प्रत्येक वेळी तो हरीने घडवलंय असं स्वीकारतो. अशी माझी स्वीकारायची तयारी झाली आहे का? झाली असेल तर मी स्थितप्रज्ञ, आणि झाली नसेल तर साधक म्हणून काम करायचं. दोन बाजू आहेत, उघड उघड बाजू आहेत, की मी साधक जर मला म्हणून घेत असेल तर मला या स्थितप्रज्ञाची लक्षणं माझ्या अंतःकरणात तयार झाली पाहिजेत, आणि ती तयार व्हायची असतील तर मला माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी ही स्थितप्रज्ञाची लक्षणं मला आयडियल ठरली पाहिजेत. की नाही, माझी अंतःकरण वृत्ती, माझ्या अंतःकरणात वृत्तीतील भीती, ही ज्या शरीराच्या अस्तित्वा संबंधातील भीती ही गेली पाहिजे. आणि ही जोपर्यंत जात नाही ना तोपर्यंत काय आहे, मी त्या काय म्हणूया देहाच्या भीतीच्या दहशतीत जीवन जगत असतो. आणि दहशतीतलं जीवन जे आहे ना ते अत्यंत दुःखाचं असतं. अरे ते गेलं तर काय होईल, गेलं तर गेलं, इतकी भाषा कठोर पाहिजे. जाईल तर जाईल, पण माझं, हा महत्वाचा आहे, दुसऱ्याचं नाही. माझं गेलं तर गेला देह, पण मी आत्मरूपाने मात्र कायम आहे, असा जो स्थितप्रज्ञाचं लक्षणाचा विचार आहे तो मला करता आला पाहिजे. पण त्याआधी मला माझ्या स्थूल देहाविषयी, सूक्ष्म देहाविषयी मिथ्यात्व निश्चय झाला पाहिजे. आणि मिथ्यात्व निश्चय असं सांगतो की ते मुळात झालेलंच नाही, झालं असेल तर काही काळ टिकेल, कालांतराने ते जाईल, मग गेलं तरी त्याची काही अडचण नाही. उपाधीची व्याख्याच केली आहे माझ्या गुरूंनी, असली तरी चालते आणि नसली तरी चालते. असली तरी चालते, असली तरी हरिओम तत्सत, आणि नसली तरी हरिओम तत्सत. असली तरी मी आनंदाचा ठेवाय, असेल तर आहे, नसेल तर नाही, तरी माझ्यामध्ये काही फरक आहे का, हा विचार करायची गरज आहे. हे स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. पुढची ओवी असं सांगते, ऐसा जो निरवधी तो जाणपा स्थिरबुद्धी, जो निरसुनी उपाधी भेदरहितो. आलं परत, असा जो स्वरूपाने अमर्याद आणि देहादी उपाधींचा निराश करून स्वगत सजातीय विजातीय भेदरहित झाला आहे, तो स्थितप्रज्ञ असतो असे जाण. आता त्यांनी काय सांगितलं, असा अमर्याद व्हायचा असेल तर मर्यादितपणा सोडावा लागेल. आपण म्हटलंय ना, समर्थांनी काय म्हटलं, अलिप्तपण मज दे रे राम. मग आता अलिप्तपणा जर का माझ्या अंतःकरणामध्ये सिद्ध व्हायचा असेल तर तो कसा होईल? तो लिप्तपणा गेला की अलिप्तपणा आहे. म्हणून साधन कुठे आहे, ते लिप्तपणा घालवण्यासाठी आहे. मग आता इथे साधन आहे, व्हायचंय काय, निरवधी. निरवधी शब्दाचा अर्थ अमर्याद. आता अमर्याद शब्दाचा अर्थ निरपेक्ष व्यापक. आता निरपेक्ष व्यापक जर मला व्हायचं असेल तर या सापेक्षित व्यापकतेविषयी असलेले जे काय माझ्या अंतःकरणातले गोंधळ आहेत ते बाजूला केले पाहिजेत. आणि ते असंच सांगतायत, स्वगत सजातीय विजातीय भेद रहित. आता स्वगत भेद, विजातीय भेद, नंतर सजातीय भेद हे सावयव साकार पदार्थांमध्ये असतात, आत्मस्वरूपामध्ये नाहीत. आता स्वगत भेद म्हणजे काय, स्वरूपा अंतर्गत असलेला भेद. आता इथं भाषा बोलली आहे म्हणून हे सांगायचंय, शास्त्रीय भाषा आहे की स्वरूपा अंतर्गत असलेला भेद.
उदाहरणार्थ आपण समजा एक सफरचंद घेतलं, तर सफरचंदाला काय आहे, वरती एक लेयर आहे, त्यानंतर सफरचंदाचा काय आहे, दुसरा एक लेयर आहे, नंतर तिसरा जो आहे त्यात बिया आहेत, गर आहेत. म्हणजे काय झालं, हे स्वरूपांतर्गत भेद आहेत त्याचे. किंवा आपल्या शरीराचे स्वरूपांतर्गत भेद धरले तर ते काय म्हणता येईल, स्थूल शरीर, मग आतले अवयव, मग पेशींपर्यंत आपण जाऊ शकतो. म्हणजे हे सगळे जे स्वरूपांतर्गत भेद आहेत हे सगळे अवयव साकार पदार्थांमध्ये असतात. पण निरवयव निराकार आत्मस्वरूप एकमेव अद्वितीय असल्यामुळे त्याच्यामध्ये स्वगत भेद नाही. म्हणून या स्वरूप काय म्हणूया, देहदृष्टीने पाहिलं तर त्याच्यामध्ये काय आहे, स्वगत भेद आहे. आणि मग स्वगत भेद असेल तर तो देह आणि सावयव साकार पदार्थांमध्ये आहे, पण आत्मरूप मी मध्ये मात्र नाही. म्हणून या देहाच्या निमित्ताने येणं किंवा जाणं याविषयी तो बेफिकीरच असतो. त्याची मर्यादा तयार होते ना. जे जे सावयव साकार पदार्थ असतात ते मर्यादित असतात. उदाहरणार्थ देह, किती उंची, किती लांबी, त्याची डायमेन्शन्स, त्याचा रंग, त्याचे जे काय असतील ते सगळे विशेष, ते सगळे जे काय आहेत ते देहाच्या सापेक्षतेने येतात. मग त्याच्या आतमधलं जे काय स्ट्रक्चर असेल ते सगळं येतं. मग हे सगळे स्वरूपांतर्गत भेद असतात, ते आत्मस्वरूपामध्ये नसतात. आता स्वगत झाल्यावर सजातीय. आता सजातीय म्हणजे दोन सजातीय. आता गाय म्हणूया, म्हणजे प्राणी म्हणूया, आणि मनुष्य प्राणी म्हणूया. आता यांच्यामध्ये जे भेद आहेत तो सजातीय आहे. म्हणजे काय आहे की ते कसे आहेत, ते जडचेतनाचा संघात आहेत. मी सुद्धा जडचेतनाचा संघात आहे. मग आता काय झाला, हा सजातीय भेद. पण आत्मस्वरूपाला तसा दुसरा आत्मा नसल्यामुळे सजातीय भेद नाही. तसाच विजातीय. पुन्हा दगड आणि माणूस. आता दगड जडा चेतन, माणूस चेतन. मग अशा पद्धतीने विजातीयही भेद नाही. मग असा जो स्वगत सजातीय विजातीय भेद रहित, म्हणजे या भेदांमधलं जे जीवन आहे, त्या भेदांमध्ये सत्यत्व वृत्तीने घालवलेलं जे जीवन आहे ते सगळं कसं आहे, ते सगळं बद्धाचं लक्षण आहे. पण स्थितप्रज्ञ मात्र या सगळ्या जीवनापासून अलिप्त असतो. हे आपल्याला समजून घ्यायची गरज आहे की देहाचं जीवन जगतो किंवा विषयांमध्ये तो असतो. त्या एका स्थितप्रज्ञाचं लक्षण यांनी फार सुंदर केलंय आपल्या माऊलींनी, की तो विषयावरील लोळे परी विषय संगे न मळले. फार सुंदर त्यांनी वर्णन केलंय की ते विषयांमध्ये तो लोळतोय असं वाटतं. लोकांना असं वाटतं की याच्या वागण्यात आणि आपल्यात काहीच फरक नाहीये, आपल्यासारखाच हा आहे स्थितप्रज्ञ. पण तो तसा नसतो, कारण त्याची अंतःकरण वृत्ती जी असते ना ती बदललेली असते. आपली अंतःकरण वृत्ती सत्य असते. आपण जो प्रत्येक विषय भोगतो ना तो सत्यत्वाने भोगतो, आणि सत्यत्वाने भोगल्यामुळे मी सुखी होतो किंवा दुःखी होतो. पण तो स्थितप्रज्ञ त्यावेळी मात्र काय असतो, तो विषय मिथ्या म्हणून भोगत असतो. की या विषयांमुळे आत्ता जो काय अंतःकरणात आनंद प्रस्थापित झालेला आहे तो काय झालेला आहे, त्या विषयाच्या निमित्ताने तोच आनंद प्रगट झालेला आहे हे त्याला नक्की जाणीव असते. आणि आपण मात्र त्या आनंदाच्या जाणीवेशिवाय मात्र काय करत असतो, विषयांमध्ये लोळत असतो. म्हणून तो विषयामध्ये लोळे परी विषय संगे न मळे. आपण मळून जातो, इतकं मळून जातो की जसं ते गाढव उकिरड्यावर लोळतो इतका मळतो आपल्या अंतःकरण वृत्ती. सकाळी आंघोळ करायची आणि मग काय करायचं, जाऊन लोळायचं, असं चालणार नाही. अंतःकरण वृत्ती जर मला शुद्ध आणि शांत ठेवायची असेल तर माझी अंतःकरण वृत्ती ही सतत काय केली पाहिजे, मी तिच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. स्थितप्रज्ञांनी आधी लक्ष ठेवलेलं असतं, आता त्याला लक्ष ठेवण्याची गरज पडत नाही, कारण त्या गोष्टीला तो सहज झालेला असतो. माझी अंतःकरण वृत्ती सतत नको असलेल्या विचारांमध्ये जास्त असते आणि हवे असलेल्या विचारांमध्ये ती कमी असते. मग त्यावेळी मी मात्र माझ्या अंतःकरण वृत्तीला नको असलेल्या विचारातनं हवे असलेल्या विचारांमध्ये आणि तिथं ती स्थिर करायचा प्रयत्न केला पाहिजे. स्थिर करता करता हळूहळू एक दिवस असा येऊन जातो की त्या विषयांकडे जाणारी अंतःकरण वृत्तीची जी धाव आहे ती सहजच शांत होऊन जाते. आणि ती शांत झाल्यानंतर मग असं लक्षात येतं की एखादं स्थितप्रज्ञाचं लक्षण सांगता येईल काय, हो सांगता येईल. काय सांगता येईल की ज्या अर्थी माझी अंतःकरण वृत्ती देहाच्या विचारांच्या निमित्ताने ती देहबुद्धीत जात नाहीये, त्या अर्थी मी काय झालेलो आहे, मी स्थितप्रज्ञ झालेलो आहे. ऍक्च्युअल स्थितप्रज्ञाचं जे लक्षण आहे ना, म्हणजे आनंदाचं, ते त्याला सांगता येणार नाही. लक्षात आला का मला काय मुद्दा सांगायचा आहे, की त्याला जर विचारलं त्या आनंदा संबंधात बोल तर तो त्या आनंदा संबंधात काहीही बोलणार नाही. त्याला जर विचारलं आनंदाचं वर्णन कर तर तो काय म्हणेल, गप्प बसून राहील. मौन राशी गा तुझे नाव.
पण त्याला जर विचारलं की स्थितप्रज्ञाचं एखादं लक्षण सांगता येईल का, ज्या अर्थी त्याला त्याच्या अंतःकरणामध्ये नको असलेल्या विचारांचा देहबुद्धीच्या संदर्भात, मनाच्या संदर्भात अजिबात निर्णय होत नाहीये, अंतःकरण वृत्ती सहजच कुठल्याही प्रयत्नाशिवाय शांत राहत असेल तर तो जीवनमुक्त आहे. स्थितप्रज्ञ आणि जीवनमुक्त हे असे ओळखावे लागतात. आपल्याला या बाजूनी ओळखावे लागतात. आत्मस्वरूपाच्या बाजूनी ओळखायचा विषयच नाहीये, कारण ते एकमेव अद्वितीय आहे. त्याच्याविषयी काय बोलणार? पुढचा विचार असं सांगतो, जो सर्वदा सदा सरिसा, जो सर्वत्र सदा सरिसा, परिपूर्ण चंद्रुका जैसा, अधमोत्तम प्रकाशा माझी न म्हणे, जो सर्वांविषयी समान असतो, पूर्णचंद्र जसा आपल्या प्रकाशात हा अधम आहे हा उत्तम आहे असे म्हणत नाही. आता उदाहरण बघा दिलंय की तो पूर्णचंद्र असतो, पौर्णिमेचा म्हणूया एस्पेशली आलेला, त्याच्या याच्यात सर्वजण समानच असतात. तो कोणालाही याला जास्त प्रकाश दिला त्याला कमी दिला अशी भाषा नसते. तसाच हा जीवनमुक्त असतो. हा स्थितप्रज्ञ काय असतो, त्याच्या दृष्टीने सर्व समान असतात. आता सर्व समान असतात याचा अर्थ जीव जीवातला भेद संपलेला असतो. हा जवळचा हा लांबचा असा भेद का तयार झाला? कारण अधिष्ठानाची नजर नाही. अधिष्ठानाची नजर नाही म्हणून जीव जीवातला भेद सिद्ध होतो. अधिष्ठानाची नजर नाही म्हणून काय आहे, जड जडात सुद्धा भेद पाहतो. तुमची कार आमची कार, तुमची कार 10 लाखाची आमची 15 लाखाची, म्हणजे झाला का गोंधळ सुरू? म्हणजे हे सगळं जे काय तुलनात्मक जो विचार आहे ना, हा सगळा विचार जो आहे ना, हा भेद पाहण्यामुळे येतो. आणि जीवनमुक्त किंवा हा स्थितप्रज्ञ जो असतो ना, तो सर्वांना समान पाहतो. की आपल्या श्रीगुरूंकडे तुम्ही गेलात ना, पहा, ते एखादा बद्ध आला तरी सुद्धा त्याच्याकडे ते तेवढ्याच प्रेमाने चर्चा करतात. आणि एखादा चांगला अभ्यास करणारा आला तर त्याच्याबरोबरही तेवढ्याच प्रेमाने चर्चा करतात. चर्चेचे विषय वेगळे असतील कदाचित, की समोर बद्ध आलेला माणूस हा जीवनाविषयक विचारांचे प्रश्न विचारतो आणि हा जो मुक्त होण्यासाठी साधक करीत असलेला प्रयत्न हा मुक्तते संबंधी विचार करतो. पण दोघांकडे पाहण्याची दृष्टी कशी असते त्या श्रीगुरूंची, ती समत्वाचीच असते. म्हणजे ती कशाची असते तर ती अधिष्ठानाची असते. आपल्याला अधिष्ठानाची नजर कमवायची म्हणजेच काय करायचं, पुन्हा अधिष्ठानाची नजर ही आली पाहिजे अशी जेव्हा भाषा बोलली जाते त्यावेळी ही नको असलेली नजर बाजूला करावी लागते. ही भेदाची नजर आहे ना, ही नको असलेली नजर आहे. जीव जीवातला भेद, नंतर पुन्हा काय आहे, ईश्वर ईश्वरातला भेद. तोही तसाच आहे, जड जडाचा आहे, ईश्वर ईश्वराचा आहे. तुमचे कोण, तुमची उपासना कोण? तुमचे हे गुरु, आमचे हे गुरु. तुमचा पांडुरंग, आमचे शंकर. पण पांडुरंग आणि शंकर दोघे एकमेकांशेजारी शांत राहतात, पण मात्र हे दोघं मात्र अस्वस्थ. याला असतं काय म्हणायचं, ईश्वर ईश्वराचा भेद. असं का होतं? माझीच उपासना श्रेष्ठ, तुमची उपासना कनिष्ठ, असं का होतं माणसाच्या अंतःकरणामध्ये? कारण तो काय करत असतो, स्वतःला सुपिरियर समजत असतो आणि दुसऱ्याला इम्पिरियर समजत असतो. म्हणजे तो काय करत असतो, तत्वदृष्टीने तो भेदच पाहत असतो. आणि असा जो भेद पाहतो त्याला आनंदाचा लाभ होण्याची व्यवस्था नसते. पण स्थितप्रज्ञ एक्झॅक्टली अपोजिट असतो, की तो सर्वांमध्ये काय पाहतो, समान पाहतो. आणि समान पाहण्याचं जे माऊलींच्या ओवीतलं उत्तर आहे, जे सर्वत्र सदा सम. त्यांनी सांगितलंय की आत्मस्वरूप कसं आहे, सर्वत्र आहे, सदा आहे आणि सम आहे. आता सर्वत्र आहे यांनी काय केली, यांनी मर्यादित जी काय भाषा आहे देहाच्या संदर्भातली त्या भाषेची व्यावृत्ती केली. बरोबर आहे की नाही? ते फक्त देहातच आहे असं नाही, ते मुंगीत पण आहे, ते जड अचेतन पदार्थात पण आहे, ते कुठं नाही असं कुठेच नाही, ते सगळीकडेच आहे. म्हणजे ही जी भाषा आहे ही सापेक्षित व्यापकतेची भाषा आहे. त्याच्या व्यावृत्तीसाठी सर्वत्र सदामध्ये काय आहे, काळाचा विचार आला, तीनही काळात आहे. देहाचं अस्तित्व असतं नसतं, पण आत्मस्वरूप मात्र त्याच्याही आधी आहे, मध्येही आहे आणि नंतरही आहे. आणि सम म्हणजे ते कुठं जास्त आहे आणि कुठे कमी आहे असं नाही. त्याला उदाहरण काय दिलं, चंद्राच्या प्रकाशाचं दिलं. किंवा त्या पंचदशीमध्ये नाटक दीपाचं उदाहरण दिलेलं आहे, की त्या थिएटरमध्ये काय चाललेले असतात, नाटक पण होतं, त्या थिएटरमध्ये तमाशा पण होतो. पण दीप जो आहे, नाटक दीप, तो दीप जो आहे थिएटरमधला, तो या सर्वांच्या पासून अलिप्त असतो, पण सगळं घडतं ते त्याच्याच प्रकाशात. आत्मस्वरूप हे ज्ञानालाही विरोधी नाही आणि अज्ञानालाही विरोधी नाही. आता कुठल्या ज्ञानाला आणि कुठल्या अज्ञानाला याचाच विचार करायची गरज आहे, की आत्मस्वरूप हे वृत्ती ज्ञानाला विषय नाही करत. मुख्य मुद्दा काय आहे, की त्या
माऊलींनी अमृतानुभवामध्ये अज्ञानाचंही खंडन केलंय आणि ज्ञानाचंही खंडन केलंय. पण अज्ञानाचं आणि ज्ञानाचं खंडन म्हणजे आत्मस्वरूपाचं खंडन नाही केलं. ज्ञानाचं खंडन म्हणजे पण वृत्तीच्या स्तरावर आलेल्या ज्ञानाच्या अनुभवाचं खंडन आहे. वृत्तीच्या स्तरावरच्या म्हणजे काय केलेलं आहे, त्यांनी वृत्तीचं खंडन केलेलं आहे. आत्ताचा तो आपला विषय नाहीये. मुख्य मुद्दा काय आहे की तो जो जीवनमुक्त आहे किंवा स्थितप्रज्ञ आहे, म्हणजे ज्याची प्रज्ञा आत्मस्वरूपामध्ये स्थिर झालेली आहे, तो सर्वांना समान पाहतो. आणि असं समान पाहणं हे काय केलं पाहिजे, आपण ठरवलं पाहिजे की काय झालं, कोणी जरी आलं तरी सुद्धा माझी अंतःकरण वृत्ती सहजच शांत पाहिजे, म्हणजे आनंदाची पाहिजे. आवडती व्यक्ती आली की वा, या या या, खूप दिवसांनी घरी आला. आणि नावडती व्यक्ती आली की डोक्यात काय व्हायला लागतं, कणकणायला लागतं, हे कधी जाणार घरातनं, दारात पाय टाकायच्या आधीच. मग असं का होतं आपल्या अंतःकरणात? कारण जवळचा आणि लांबचा हे दोन विभाग तयार होतात. त्यासाठी फार साखरे महाराजांनी आम्हाला उदाहरण दिलं होतं की म्हणे एक आई असते आणि तिला सूनही असते आणि तिला मुलगीही असते. मुलगी सासरी जाते आणि मुलीचं कौतुक कसं करते आई ती, की त्या सगळ्या सासरच्या लोकांनी तिच्या हातात किल्ल्या दिलेल्या आहेत. आणि जेव्हा त्या सुनेचं कौतुक करायची वेळ येते त्यावेळी ती म्हणते, सून काही माझ्याकडे लक्ष देत नाही, सून काही माझं ऐकतच नाही. असं का झालं? यालाच म्हणतात जीव जीवातला भेद. मुलगी जवळची वाटते आणि सून मात्र लांबची वाटते. असं का घडतं? तर जीव जीवातला भेद होतो म्हणून. आणि जीव जीवातला भेद हा उपाधींच्या स्तरावर आहे, केवळ व्यवहार घडावा म्हणून. पण त्या प्रत्येक जीवाचं अधिष्ठान मात्र आत्मा आहे. माझंही अधिष्ठान तेच, समोरच्याही व्यक्तीचं अधिष्ठान तेच. मग अधिष्ठान रूपाने जीव वेगळे कसे? मग ते जीव एकरूपच आहेत. असं स्थितप्रज्ञ जो असतो त्याच्या अंतःकरणात ही वृत्ती स्थिर झालेली असते. पुढे असं म्हणतायत, ऐसी अवच्छिन्न समता भूतमात्री सदयता आणि पालटू नाही चित्ता कवणे वेळे. अशी ज्याची सर्व भूतांविषयी अमर्याद समता आणि दयाळूपणा असतो आणि कोणत्याही काळात ज्याच्या चित्तात बदल होत नाही. म्हणजे ही जी काय समता आहे ती सर्वांबरोबर आहे. अगदी मुका प्राणी आला तरी सुद्धा त्याच्याबद्दल तेवढीच त्याची समता आहे. आणि जेवढा काय म्हणूया एखादी आवडती व्यक्ती आली तेवढीच. आपल्याला नेहमी लक्षात ठेवायची गरज आहे की त्या पांडुरंगांमध्ये, श्रीगुरूंमध्ये पांडुरंग भाव पाहायला काहीही अडचण येत नाही. पण त्यांचेच सगळे अनुयायी असलेले भक्त त्यांच्यामध्ये पांडुरंग पाहायला शिकणं हे मोठं कठीण असतं. आणि ते जर जमलं तर एक वेळ पांडुरंगामध्ये पांडुरंग नाही पाहायला तरी चालेल. तो म्हणेल तू मला नको पाहू बाबा, पण मला सगळ्यांमध्ये पहा, असं म्हणेल पांडुरंग मला. त्याचं कारणच ते आहे की सगळ्यांमध्ये पाहिल्याशिवाय त्या काय म्हणूया साधकाची इति कर्तव्यता नाही. हा, ती काय म्हणूया समष्टी जे प्राप्ती आहे, दृष्टी, समष्टी दृष्टी म्हणजे व्यापक दृष्टी जी आहे ती सर्वांमध्ये आत्मरूप पाहण्यात आहे. म्हणजे माझे जे काय म्हणूया सहाध्यायी आहेत, माझ्याबरोबर जे काय सगळे अभ्यास करणारे आहेत, त्यांच्याबरोबर माझी समता सदयता आहे काय, सहृदयता आहे काय. आणि ती जर नसेल तर काय झालेलं आहे या सांगण्याचा काही उपयोग नाहीये. नुसतंच सांगणं अकॅडमिक चाललेलं आहे, पण वागण्याच्या स्तरावर म्हणजे ऍप्लिकेशनच्या स्तरावर मात्र भरपूर गोंधळ आहेत. हे गोंधळ अजिबात माऊलींना मान्य नाहीत आणि ते मान्य नाहीत त्यांना, आणि म्हणून मला ते मान्य नाहीत असा प्रत्येकाने आत निर्णय केला पाहिजे. आणि तो निर्णय जोपर्यंत होत नाही, ती निर्णयाची क्षमता माझ्या अंतःकरणात निर्माण करीत नाही श्रीगुरूंच्या विचारांनी, तोपर्यंत मला ही स्थितप्रज्ञाची लक्षणं जी आहेत ती कळण्याची कुठेही व्यवस्था नाही. पुढे एक ओवी आहे, ती फार सुंदर आहे. गोमटे काही पावे तरी संतोषे तेणे नाभी भवे, जो वोखटेनी नागवे विषादासी. फार सुंदर विचार आहे. चांगले काही प्राप्त झाले तरी जो त्या संतोषाने पराभूत होत नाही, संतोषाने पराभव होतो, हे यातलं पहिलं वाक्य बरं का, महत्वाचं. आणि वाईट प्राप्त झाले तरी सुद्धा जो त्या वाईटाने विषादाला नागवून सोडतो. फार सुंदर आहे स्थितप्रज्ञाचं लक्षण की गोमटे काही पावे. गोमटे शब्दाचा अर्थ चांगले. घटना या घडत असतात आपल्या जीवनामध्ये, आणि घटना या घडत असतात त्यावेळी काय होतो, त्या घटनांचा परिणाम आपल्यावर होतच असतो. होणं हे काही चूक नाही. पण मुख्य मुद्दा काय आहे की त्या घटनांचा प्रमाण
प्रभाव, एखादी अनुकूल घटना घडली तर माझं अंतःकरण सहजच प्लीज होण्याची व्यवस्था आहे. पण ते किती वेळ, फॉर अ सेकंद, फ्रॅक्शन ऑफ सेकंद ते प्लीज होतं त्या जीवनमुक्ताचं आणि तो सहजच त्या आत्मभावामध्ये परत निघून जातो. म्हणजे याचा अर्थ काय की ज्ञानदेवांच्या भाषेत बोललं तरी संतोषे तेणे नाभी भवे. म्हणजे माझ्या अंतःकरणामध्ये अनुकूल गोष्ट घडल्यानंतर माझी अंतःकरण वृत्ती जर आनंदाची झाली खूप काही काळ, तर तो माझा पराभव आहे हे परमार्थाच्या अभ्यासात लक्षात घ्यायची गरज आहे. हे जोपर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत आपल्याला फार परमार्थ बारीकपणे समजून घ्यायची गरज आहे. ती भाषा आहे ना, सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे, ही साधनेच्या स्तरावरची भाषा आहे. पण इथे काय आहे, दोन्ही वेळा पराभव होतो. मी सुखी झालो तरी पराभव आहे, मी दुःखी झालो तरी पराभव आहे, अशीच भाषा आहे. की इथे काय झालेलं आहे, त्या वाईटाने विषादाला नागवून सोडतो. म्हणजे तो जो विषाद आहे ना, तो विषाद त्याच्या अंतःकरणात सहजच सिद्ध होत नाही, तो इतका सहज शांत राहतो. म्हणून इथे सुखी होणं किंवा दुःखी होणं, एखादी चांगली घटना घडून अनुकूल प्रतिकूल चिंतन घडणं, हे त्या स्थितप्रज्ञाच्या दृष्टीने अजिबात अंतःकरणात तो विषय नसतो. तो सहजच प्रत्येक घटनेविषयी अलिप्त असतो. प्रत्येक घटनेचं तो साक्षीत्व करत असतो. प्रत्येक घटना ह्या घडत असतात आणि घटना घडणं आणि घडवणं हे काय आहे, त्या ईश्वराचं काम आहे. पण त्या घटनेला किंवा घडणाऱ्या गोष्टींना किंवा त्या घडामोडींना मी कसं सामोरं जावं हे माझं काम आहे. ही प्रत्येक घटना किंवा प्रत्येक गोष्ट ही जी घडते ना, ही घडणं त्याचं आहे आणि मोडणं त्याचं आहे ना, हे मिथ्या आहे. कारण ज्या अर्थी मिथ्या आहे म्हणूनच ते घडतं आणि मोडतं. जे घडू नाही ते घडतं आणि जे घडावं असं वाटतं ते घडतच नाही कधी. आता हे काय आहे, अशा गोष्टी घडणारच आहेत. पण त्याच्याविषयी मी मात्र कसं असलं पाहिजे, उदासीन. साक्षीत्व नावाची जी गोष्ट आहे ना, तो हा विचार हेच सांगते की अनुकूल प्रतिकूल भावरहित उदासीन वृत्ती ही साक्षी अवस्थेची व्याख्या आहे. की त्या सदृश जगताविषयी माझ्या अंतःकरणामध्ये अनुकूलही विचार नाही पाहिजे आणि प्रतिकूलही विचार नाही पाहिजे. किती विचार पाहिजे, अनुकूल प्रतिकूल विचारच करायची वेळ आली. कापड आणायला बाजारात गेलो ना, तर कापड आणायला बाजारात गेल्यावर त्या दुकानात मात्र जाऊन पाहायचं कोणतं कापड आहे ते सिलेक्ट करायचं. कापड सिलेक्ट केलं तिथं विषय संपला. किती वेळ ते कापड सिलेक्ट करायला लागला असेल, तो 1 तास लावता का 2 तास लावता का 5 मिनिटात करता, हे तुमचं तुम्ही बघा. हे स्पष्ट सांगितलंय की 5 मिनिटात जर का सिलेक्शन केलं की हे कापड चांगलं आहे, हे घेतलं, विषय मिटला. आपल्याला इतका विषय सहज मिटवता आला पाहिजे आणि असा सहज मिटवता एक दिवस तो सहजच अंतःकरणातनं विषय बाजूला होऊन जातो आणि असा ज्याचा विषय बाजूला गेलेला आहे तो काय आहे, तो जिंकलेला असतो. आपल्याला जिंकायचंय ना, तर कुठल्याही क्षणी जिंकायचं जर असेल तर या अनुकूल प्रतिकूल घटनातनं मी सुखी व्हायला नाही पाहिजे आणि दुःखी नाही व्हायला पाहिजे, हे साधकाच्या दृष्टीने विचार आहे. पण एक दिवस सुखी न होणं आणि दुःखी न होणं इतकं अंगवळणी पडून जातं की ती सुखी आणि दुःखी होणारी वृत्ती शांतच होऊन जाते. आणि ज्या क्षणी शांत होते त्या क्षणी माऊली म्हणते तसे परतोनी पाठवरे ठाके. म्हणजे ती जी बुद्धिवृत्ती आहे सहजच आत्मस्वरूपात विलीन होते आणि तिथं तो काय होऊन जातो, स्थितप्रज्ञ सिद्ध होतो. आणि मग पुढच्या ओवीमध्ये माऊली म्हणतीये की ऐसा हरिक शोक रहितू, जो आत्मबोध भरितू, तो जाणपा प्रज्ञा युक्तू धनुर्धरा. अर्जुना, असा जो हर्ष विषाद रहित आत्मज्ञानाने परिपूर्ण असतो आणि ज्याची परमात्म्याच्या ठिकाणी प्रज्ञा म्हणजे बुद्धियुक्त म्हणजे समाधीला प्राप्त झालेला आहे, असा तो स्थितप्रज्ञ असतो असे जाण. म्हणजे तो जो काय अंतःकरणात स्थिर झालेला आनंद आहे, तो आनंद दृढ अपरोक्ष अपरिवर्तनीय. मुख्य मुद्दा काय आहे, त्या आनंदामध्ये कुठेही कमीपणा नाही आणि जास्तपणा नाही. असं जी काय सिच्युएशन आहे ना, ती स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. म्हणून तो कसा असतो, हरिक शोक रहितू. म्हणजे तो काय असतो, हर्ष विषाद नावाची जी गोष्ट असते ती त्याच्या अंतःकरणातनं बाजूला पडलेली असते. सहज शांत असतो. प्रत्येक घडणाऱ्या घटनांमध्ये तो सहज शांत असतो, अगदी स्वतःच्या घडणाऱ्या घटनांमध्ये सुद्धा. कारण आपल्याला नेहमी प्रतिकूल अनुकूल चिंतन करून काय म्हणूया प्रतिक्रिया द्यायची म्हणजे काय असते, सहजच आपण त्याच्यामध्ये प्रवृत्त होत असतो. प्रतिकूल घडलं की दोष द्यायचा, अनुकूल घडलं की काय म्हणायचं, त्यांना कळत नव्हतं काय. आणि माझंच कोणी सापडलं की ती उदासीन प्रतिक्रिया काय होऊन जाते, तिखट होऊन जाते. म्हणजे
माझा ज्यावेळी संबंध नाही त्यावेळी तटस्थ, आणि काही घडलं माझ्या अनुकूल प्रतिकूल की माझी ती घटना म्हणजे अंतःकरणाची जी काय प्रतिक्रिया आहे ती सगळी बिघडून जाते. पण हा शोक रहितू असतो आणि सुद्धा आनंद रहितू. म्हणजे कुठल्या आनंद रहितू? विषयांच्या निमित्ताने होणाऱ्या आनंदापासून तो दूर असतो, खऱ्या आनंदाशी एकरूप झालेला असतो. म्हणून तो आत्मबोध भरितू, म्हणून तो आत्मबोधाने युक्त असतो, परिपूर्ण असो. अशाच व्यक्तीची प्रज्ञा म्हणजे बुद्धी ही आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेली असते, हे तू समजून घे. पुढच्या 2 ओव्या आहेत त्या आपण थोडक्यात बघूया आणि मग थांबूया. का कूर्म जियापरी उवाईला अवेव पसरी, ना तरी इच्छावसे आवरी आपुले आपण. जसे कासव प्रसन्न असताना आपले अवयव पसरते किंवा आपले अवयव इच्छेनुसार आवरते त्याप्रमाणे. आता हा काय झाला? हा दृष्टांत. आणि त्याच्यानंतर आता देणारा सिद्धांत. तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. त्याप्रमाणे ज्याची इंद्रिये स्वाधीन असतात आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात, त्याची प्रज्ञा स्थिरतेला प्राप्त झालेली आहे असे जाण. म्हणजे तो इंद्रिय जेव्हा पाहिजे त्यावेळी त्या इंद्रियांचा उपयोग करून घेतो, आणि तो उपयोग करून घेताना सुद्धा स्वतःच्या आनंदाच्या स्थितीला अजिबात धक्का लागू देत नाही. कासवाचं उदाहरण दिलंय की तो प्रसन्न असेल तर तो पाण्यामध्ये अतिशय मजेत पोहू शकतो, किंवा त्याला असं वाटलं की अवयव काय करावेत, आकुंचन करून घ्यावेत, त्यावेळी तो घेऊ शकतो. पण ते कसं त्याच्या मनावर आहे. मुख्य मुद्दा काय आहे? त्याच्या मनावर आहे. तसंच अंतःकरण वृत्तीचा जो विचार आहे त्यामध्ये तो स्थितप्रज्ञ जो असतो तो त्या अंतःकरण वृत्तीला स्वतः वापरतो. आणि आत्ता बद्ध स्थितीमध्ये किंवा साधक अवस्थेमध्ये अंतःकरण वृत्ती मला वापरते हा विचार आहे. तर त्यांनी मला वापरणं आणि मी त्याला वापरणं हे 2 वेगळे भाग आहेत. की ती मला का वापरते? कारण का ती अंतःकरण वृत्ती सतत आनंद शोधायला जात असते, बाहेर आनंद शोधायला जाते, आणि त्या अंतःकरण वृत्तीला कळत नाही की तो अंतःकरण आता जो आनंद आहे तो तिथंच आहे. ठाईचं बैसणं करा एकचित्त. मग तो आनंद आतमध्ये आहे हे सांगण्याचं प्रथम काम काय करतात? श्री गुरु करतात. फार हिंडू नको इकडं तिकडं म्हणतात ते मला म्हणतात ठाईचं बस. आणि ठाईचं बैसवून काय कर? तू विचार कर, आत्मविचार कर. आणि आत्मविचार केल्यावर तुझ्या असं लक्षात येईल की तो आनंद इकडे तिकडे नसून तो तूच आहेस. म्हणजे तो मीच आहे असा जर आनंद मला कळला तर तो आनंद जो आहे ते स्थितप्रज्ञाचं लक्षण आहे. आणि मग त्या आनंदाच्या वृत्तीमध्ये कुठे त्या वृत्तीला सैल सोडायचं आणि कुठे त्या वृत्तीला आवरून घ्यायचं हे सगळं त्याच्या हातात असतं. आणि त्याच्या हातात असल्यामुळे त्या निमित्ताने तो सुखी होत नाही आणि दुःखी होत नाही. समजा एखादा प्रसंग घडला आणि त्या निमित्ताने त्याला 2 तास प्रवास करून तिथे 10 तास बसायची वेळ आली तरी सुद्धा काय आहे? त्याची अंतःकरण वृत्ती शांतच असते. हां, म्हणजे त्या वृत्तीचा संकोच होऊ दे, नाहीतर ती लंबायमान होऊ दे. ती वृत्ती बाहेर जाऊ दे, नाहीतर वृत्ती आत राहू दे. पण त्या वृत्तीचं मिथ्यात्व निश्चय आतमध्ये तयार असल्यामुळे त्या वृत्तीने घडणारे जे काय विचार आहेत किंवा त्या वृत्तीतनं घडणारी जी काय कर्म आहेत त्याविषयी तो अनासक्त असतो. म्हणजे ती मी करतो असा भावच त्याच्यात नसतो. पूर्णपणे त्यांनी मी करतो हे पूर्ण सोडूनच दिलेलं असतं. समर्थांचं म्हणणं आहे मी पण जाणोनी त्यागावे, साधकावस्थेतला विचार आहे आणि ब्रह्म होऊनही अनुभवावे. ब्रह्म एकमेव अद्वितीय, मी एकमेव अद्वितीय. मग माझ्या ठिकाणी दुसरा नाहीच. मग दुसराच नाही तर मी कोणाचा विचार करायचा आणि कोणाचा विचार नाही करायचा ही भाषाच संपूर्णपणे बाजूला पडती. त्यामुळे इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात. कुठला विषय बघायचा आणि कुठला विषय नाही बघायचा याविषयी तो अगदी पक्का असतो. म्हणजे टीव्ही समोर लागलेला असताना सुद्धा तो टीव्ही बघत नसतो. कसा काय बघत नसतो? की टीव्ही समोर लागलेला आहे, अनिवार्य आहेत. आता एकच खोली आहे, एका खोलीत टीव्ही पण चालू आहे आणि तो स्थितप्रज्ञही बसलेला आहेत आणि हे बद्धही बसलेले आहेत. बद्ध लोक टीव्ही एन्जॉय करीत असतात, स्थितप्रज्ञ नामस्मरण एन्जॉय करीत असतो. म्हणजे तो टीव्ही पाहून सुद्धा त्यांनी काय केलेला असतो? न पाहिल्यासारखा असतो, कारण इंद्रिये त्याच्या स्वाधीन असतात. पुढे रसनेचा विचार खूप मोठा येणार आहे पुढच्या याच्या निमित्ताने, की ती आपल्याला कसा त्रास देते कशी मला ती प्रॉफिट करून देते. पण तो पुढच्या अभ्यासाचा विषय आहे. म्हणून इंद्रिय त्याच्या स्वाधीन असतात आणि त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात. हां,
मग ती इंद्रिय त्यांनी त्याच्या म्हणण्याप्रमाणे वागतात, कारण त्याचं म्हणणं पूर्वी काय होतं, पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवभाव. आणि मग ती जीवनमुक्ती किंवा तो जो सहज भाव प्राप्त झाल्यानंतर त्याच्या अंतःकरणात पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल याशिवाय दुसरा भाव कुठला येणार तिथे? पाहावा टीव्ही येणारच नाही कधी. त्याच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक वेळी तो असाच विचार करत राहील की ह्या नको असलेल्या विषयांच्या चिंतनामध्ये मी जर का वेळ वाया घालवला तर मी माझ्या आनंद स्थितीला दगा दिलेला असतो. स्थितप्रज्ञाचं बिघडण्याचं काही कारण नाहीये. समजा त्याने टीव्ही पाहिला तर त्याच्या आनंदाच्या स्थितीमध्ये कुठलाही फरक पडणार नाही, पण जी काय म्हणूया अस्सल आनंदाची स्थिती असते ना, त्याला थोडा का होईना धक्का बसलेला असतो. म्हणजे मूळ जो आनंद आहे, जो एकमेव अद्वितीयचा आहे, त्याला धक्का बसतो. म्हणजे त्या स्थितीतनं तो येऊच नाही बाहेर असं म्हणतो. तो नाईलाजानी येत असतो. सगळे संत लोक जी आहेत ना, ती नाईलाजानी आलेली आहेत आणि नाईलाजानी येऊन आपल्यासाठी उपकृत झालेत ते, की आपल्याला ग्रंथ लिहून दिले, आपल्या अभ्यासाची व्यवस्था केलेली आहे. वास्तविक त्यांना देहभावावर येण्याचं काही कारण नाही, पण बाधितानुवृत्तीने ते देहभावावर आले आणि त्यांनी सगळं ग्रंथलेखन केलं आणि ही ज्ञानेश्वरी आपल्याला उपयोगाला आली, अभ्यासाला आली. त्यामुळे मला स्थितप्रज्ञाची लक्षणं कळली. अशी पुढेही लक्षणं येत राहणार आहेत. त्या लक्षणांचा विचार करूया. आत्ता मात्र थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.